यामी गौतमच्या ए थर्सडे सिनेमासारखा थरार, पण हा थरार रिअल होता. पवईत एका तरुणानं 17 मुलांना ओलीस ठेवलं, मात्र जिगरबाज पोलिसांनी त्याचं एन्काउंटर केलं. रिअल लाईफ ड्रामामध्ये आज अनेकांचा जीव वाचला, पालकांनी निश्वास सोडला. पण नेमकं काय घडलं? मुलांना वेठीस धरणारा तरुण कोण होता? पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूझीलँड. हा आहे पवईतील आर्य स्टुडिओ, जिथं ऑडिशनच्या नावाखाली 100हून अधिक मुलं आली होती. मात्र रोहित आर्य नावाच्या तरुणानं त्यापैकी 17 मुलं आणि 2 नागरिकांना ओलीस ठेवलं. त्याने मीडियावर लाईव्ह येत सांगितलं, मला या मुलांना काही करायचं नाही, पण सरकारनं माझं ऐकावं. त्यानंतर पोलिसांनी रोहित आर्यशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. एअरगन हातात घेऊन रोहितनं पोलिसांवर गोळी झाडली आणि प्रत्युत्तरात सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांनी झाडलेली गोळी रोहितच्या छातीत घुसली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी, ऍक्टर, मोटिवेशनल स्पीकर आणि अप्सरा नावाच्या यूट्यूब चॅनलचा निर्माता. शिक्षण विभागाशी संबंधित प्रकल्पावरून त्याचं सरकारशी मतभेद झाले होते. 23 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 आणि 8 ऑगस्ट 2024 ते 4 सप्टेंबर 2024 या 2 टप्प्यांमध्ये त्यानं उपोषण केलं, मात्र त्याला न्याय मिळाला नाही असा त्याचा आरोप होता. स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी 2 कोटी रुपये मिळणार होते. शिक्षण विभागाने फक्त 5% कन्सल्टन्सी फी देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे त्याचं आर्थिक कंबरडं मोडलं. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन पाळलं नसल्याचा रोहित आर्यचा आरोप आहे. शेवटी न्याय मिळवण्यासाठी रोहित आर्यने फिल्मी मार्गाने आवाज उठवायचं ठरवलं. ही घटना फक्त एका व्यक्तीचा उद्रेक नाही, तर सिस्टीमवरील अविश्वास आहे. जेव्हा शासन आणि नागरिक यांच्यातला संवाद तुटतो, तेव्हा अशा समाजाला हादरवणाऱ्या टोकाच्या घटना घडतात. न्याय मिळवण्यासाठी जर नागरिकाला एन्काउंटर होईपर्यंत लढावं लागत असेल, तर आपण कुठे उभे आहोत? हा प्रश्न आज प्रत्येकाने विचारायला हवा. मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे 19 निष्पापांचा जीव वाचला, मात्र पालकांच्या चेहऱ्यावर आणि मनात अजूनही भीती आहे. पवईत एन्काउंटर थरार घडला असला तरी मुंबईवरचं मोठं संकट टळलं. कधी कधी चित्रपट वास्तवाचं भाकीत करतात, पण पवईतल्या घटनेनं सिनेमाला मागे टाकलं. हे थर्सडेचं रील आज पवईत रिअल झालं. रोहित आर्य याचा जीव गेला, मात्र शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.